साक्री तालुक्यातल्या पश्चिम पट्ट्यात सततच्या पावसामुळे अक्कलपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरलं आहे। या धरणातून सकाळच्या सुमारास पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून पांझरा नदीवरील फरशी पुलावरील वाहतूक बंद केली आहे। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मनपाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी बॅरिकेडिंग लावून बंदोबस्त लावला आहे। पांझरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने अनेक गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाचं विसर्जन देखील केलं आहे। यावेळी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या आदी जयघोष करण्यात आला। अक्कलपाडा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने पांझरा नदी किनारील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे। पांझरा पांडव क्षेत्रामध्ये सतत झालेल्या पावसामुळे पांझरा नदी पात्रामध्ये 9,675 क्युसेस पाणी सोडण्यात आलेलं आहे। तरी रहदारीसाठी कालिका मंदिराजवळील जो पूल आहे तो बंद करण्यात आलेला आहे। धुळे महानगरपालिका अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांना एकच आव्हान राहील की श्री गणपती बाप्पांचे विसर्जन कार्यक्रम जे आहेत ते कोणी नदी पात्रात येऊ नये। पाण्याचा विसर्ग मोठा असल्या कारणामुळे महानगरपालिकेमार्फत कृत्रिम तलाव जागोजागी ठेवण्यात आलेला आहे। त्यातच आपण आपले श्री गणपती बाप्पांचे विसर्जन करावे व सुरक्षित व सावध राहावे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।